जय शिवराय मित्रांनो, महत्वाचा असा विषय आहे. कारण आपल्याला गॅसच्या संदर्भात जी सबसिडी मिळत असती त्यासाठी सुद्धा आता ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे. आणि ही ई-केवायसी वर्षातून एकदा करायची, हे लक्षात घ्या. म्हणजे दरवर्षी करावी लागणार. आणि जर आपण ई-केवायसी केली नाही तर आपल्याला जे काही 300 रुपये सबसिडी येते का, ती येणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे ही सबसिडी येते प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना जी होती त्या योजनेच्या माध्यमातून. मग आता त्या महिलांना आता दरवर्षी ही ई-केवायसी करावीच लागणार आहे. गॅसची टाकी भेटल, पण जर ई-केवायसी केली नाही तर याला जी 300 रुपयाची सबसिडी मिळते का, ती यापुढे मिळणार नाही. कारण प्रत्येक कंपनीनं या महिलांना मेसेज केलेले, ई-केवायसी करण्याचं आवाहन केलेले. मग आता ही ई-केवायसी कधीपर्यंत करायची, ई-केवायसी कशी करता येणार, याबद्दलची सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून फायद्याची माहिती आणण्याचा प्रयत्न करीत असतो. आता एक लक्षात घ्या, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून भारत कंपनी असेल गॅसची, किंवा इंडियन कंपनी असेल, किंवा HP कंपनी असेल, कोणत्याही कंपनीच्या माध्यमातून जर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस घेतलेला असेल तर आपल्याला वार्षिक 9 गॅस हे सबसिडी सहित दिल्या जातात. आणि 9 पेक्षा जास्त गेले तर मग आपल्याला त्याच्यावर सबसिडी मिळत नाही. मात्र ग्रामीण भागातल्या महिलांना एवढे काही गॅस लागत नाहीत, कारण बऱ्याच साऱ्या महिला आपल्या सरपणावर बी भाग येतात. पण जर या गॅसची सबसिडी जी 300 रुपये आपल्याला एका टाकी मागे भेटत असती, ही जर मिळवायची असेल तर यासाठी ई-केवायसी करणं हे गरजेचं आहे आणि दरवर्षी करावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला ही माहिती महत्वाची आहे. आता या गॅस योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जवळपास 55 लाखापेक्षा जास्त हे गॅस कनेक्शन घेतलेले. मग या तिन्ही कंपन्यांच्या माध्यमातून, मग ती भारत असो, इंडियन असो का HP असो. आणि त्यामुळे ही वर्षातून ई-केवायसी एकदा करावीच लागणार आहे. आता ही आपल्याला 2 प्रकारे करता येते, एक लक्षात घ्या. एक तर वेबसाईटच्या माध्यमातून, मग जी भारत कंपनी त्या कंपनीच्या वेबसाईटवर जायचं, त्याच्यावरून करता येईल. इंडियन कंपनीच्या वेबसाईटवर जायचं, त्या वेबसाईटवरून करता येते. आणि HP कंपनीच्या वेबसाईटवर जायचं, त्याच्यावरून करता येते. पण आता जवळपास खेड्यापाड्यात शिकलेले तरुण आहेत, हे वेबसाईटवर जाऊन करू शकतात. आणि प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे, त्याच्यानं अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून बी ही करता येते. हे ऍप डाउनलोड करून घ्यायचं, ज्या कंपनीचा आपला गॅस आहे त्या कंपनीचं, आणि या ऍपच्या माध्यमातून मग आपल्याला ही ई-केवायसी करता येणार आहे. वेबसाईटच्या माध्यमातून कशी करायची, मोबाईल ऍपच्या माध्यमातून कशी करायची, आणि पुन्हा तिन्ही बी कंपनीची आपण शिकणार आहे. मग ती भारत असो, इंडियन असो का HP असो, तिन्ही सुद्धा कंपनीची आपण केवायसी कशी करायची हे सुद्धा शिकवणार आहोत. मात्र त्यासाठी तुमच्याकडे कोणता गॅस आहे, तुम्हाला कोणत्या गॅस कनेक्शनची ई-केवायसी करायची, कोणत्या कंपनीच्या, हे तुम्हाला कमेंट करून सांगा लागेल. कारण कमेंट केल्याशिवाय मलाही कळणार नाही मग तुम्ही ई-केवायसी केली का नाही केली. आणि केली असली तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही ई-केवायसी करण्याची तारीख 31 मार्च 2026 आहे. त्याच्यानंतर तुमच्या गॅसवर जी काही 300 रुपयाची सबसिडी येते ती सबसिडी तुम्हाला मिळणार नाही. मग तुम्ही ई-केवायसी केली का नाही केली, आणि करायची असेल तर कशी करायची, यासाठी नक्कीच कमेंट करा. मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. कारण यासाठी 55 लाखापेक्षा जास्त कनेक्शन हे महाराष्ट्रात आहेत. धन्यवाद.